हे रेझर आहे महिलांसाठी, ज्याची किंमत आहे जवळजवळ 300-400च्या आसपास. आणि हे रेझर आहे पुरुषांसाठी आणि त्याची किंमत 200 रुपये पण नाहीये. मग हा प्राइस डिफरन्स का? फक्त पिंक कलरमुळे. याला म्हणतात पिंक टॅक्स, जो फक्त पिंक कलरमुळे नाही तर त्या कलर मागे असलेल्या ह्युमन सायकोलॉजीमुळे लावला जातो. तुम्हीच विचार करा, जर एखाद्या मुलाने पिंक कलरचा आयफोन घेतला तर तुम्ही त्याला जज कराल ना? कारण ट्रेडिशनली पिंक हा मुलींचा, स्त्रियांचा कलर आहे असं खूप वेळेपासून मानलं जातंय. आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे की मुलींची कोणतीही गोष्ट मुलांच्या गोष्टींपेक्षा महाग असते. अगदी हेअरकट सुद्धा, जिथे मुलांना 150 रुपयामध्ये केस कापून घेता येतं, तिथे आम्हाला 500 रुपये मोजावे लागतात. लेडीज परफ्यूम असो, रेझर असो, शूज, कपडे, अंडरगार्मेंट, सेल्फ केअर प्रॉडक्ट्स सगळंच महाग. का? तर या पिंक टॅक्समुळे. बरं, हा टॅक्स काही गव्हर्नमेंटने लावलेला नाहीये. म्हणजे या पिंक टॅक्सच्या नावाखाली जी जास्तीची रक्कम मोजावी लागते ती गव्हर्नमेंटच्या नाही तर खासगी कंपन्यांच्या खिशात जाते. पण असं का? काही जण म्हणतात की बायकांच्या गोष्टी बनवायला जास्त खर्च लागतो म्हणून हा टॅक्स असतो. तर काहींच्या मते कंपन्या हा जास्तीचा टॅक्स बायकांच्या शॉपिंग बद्दलच्या सायकोलॉजीला टार्गेट करून लावतात. म्हणजे जर प्रत्येकीला नसली तरी मोस्टली बायकांना शॉपिंग आवडते हे जग जाहीर आहे. त्यामुळे त्या जितक्या जास्त खर्च करणार तितका जास्त फायदा या कंपन्यांचा होणार. पण हे महिलांना परवडतंय का? ग्लोबल जेंडर गॅप 2022च्या रिपोर्टनुसार सारख्या कामासाठी पुरुष आणि महिलांमध्ये 19% वेतन तफावत आहे. आणि ही तफावत ॲग्रिकल्चर पासून IT या सगळ्या सेक्टर्समध्ये आहे. थोडक्यात काय, तर हा पिंक टॅक्स काही गव्हर्नमेंटने लावला नाहीये, पण वेतन तफावत असून सुद्धा महिलांना बेसिक गोष्टींसाठी पुरुषांपेक्षा जास्त खर्च करावा लागतोय.